नमस्कार. मराठी उद्योग चॅनलवर आपले स्वागत आहे. गावरान कोंबडीपालन व्यवसायाबद्दल दिलेली माहिती खूपच उपयुक्त आहे. आपण या व्यवसायाचे महत्त्व आणि फायदे अगदी स्पष्टपणे सांगितले आहेत. गावरान कोंबडीपालन व्यवसायातील काही महत्त्वाचे मुद्दे. कमी खर्चात सुरुवात. हे खरं आहे की गावरान कोंबडीपालन कमी गुंतवणुकीत सुरू करता येते. स्थानिक पातळीवर कोंबड्या उपलब्ध असल्याने वाहतूक आणि खरेदीचा खर्च कमी होतो. नैसर्गिक पद्धत. नैसर्गिक वातावरणात वाढलेल्या कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असते आणि त्यामुळे औषधोपचारांवरील खर्च कमी होतो. उत्पादन क्षमता. वर्षाला 70 ते 100 अंडी मिळणे हे गावरान कोंबड्यांच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. योग्य आहार आणि निगा राखल्यास हे प्रमाण वाढू शकते. उत्तम बाजारपेठ. गावरान अंडी आणि मांस चवीला उत्तम असल्याने शहरांमध्येही याची मागणी वाढत आहे. त्यामुळे बाजारपेठेची उपलब्धता चांगली आहे. सुधारित जातींचा वापर. खुडूक कोंबडीच्या मदतीने सुधारित जातींच्या अंड्यांचे उत्पादन घेणे हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे कमी वेळेत चांगल्या प्रतीची पिले मिळवता येतात. पशुधन विभागाची मदत. पशुधन विभागाकडून मिळणारे मार्गदर्शन आणि सहाय्य नवीन उद्योजकांसाठी खूप महत्त्वाचे ठरते. गावरान कोंबडीपालन यशस्वी करण्यासाठी उपयुक्त टिप्स. रोगांविषयी जागरूकता. कोंबड्यांना होणारे सामान्य रोग आणि त्यावरचे उपचार यांची माहिती असणे आवश्यक आहे. वेळेवर लसीकरण करणे आणि योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. स्वच्छता आणि आरोग्य. कोंबड्यांचे निवासस्थान स्वच्छ आणि हवेशीर असावे. नियमित साफसफाईमुळे रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. आर्थिक नियोजन. व्यवसायातील जमा खर्चाचा व्यवस्थित हिशोब ठेवणे आणि अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे आहे. उत्तम खाद्य आणि पाणी. कोंबड्यांना संतुलित आणि पौष्टिक आहार तसेच स्वच्छ पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे. विक्री व्यवस्थापन. स्थानिक बाजारपेठ, आठवडी बाजार किंवा थेट ग्राहकांना विक्री करण्याचे पर्याय तपासावेत. सोशल मीडियाचा वापर करूनही विक्री वाढवता येते. निष्कर्ष. गावरान कोंबडीपालन निश्चितच एक चांगला आणि फायदेशीर व्यवसाय आहे. योग्य नियोजन, व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अभ्यास केल्यास ग्रामीण भागातील लोकांसाठी हे एक उत्तम उत्पन्नाचे साधन बनू शकते. आपण दिलेली माहिती नवीन उद्योजकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. मराठी उद्योग चॅनलच्या माध्यमातून आपण अशाच महाराष्ट्रामध्ये गावरान कोंबडी पालन करून कोट्यवधी रुपये कमवणारे अनेक यशस्वी उद्योजक आहेत आणि ही संख्या वाढत आहे. सौरभ तपकीर यांचा उल्लेख तुम्ही केला आहे. ते निश्चितच या यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत. त्यांनी केवळ अंडी विकून मोठ्या प्रमाणात उलाढाल केली आहे आणि स्वतःचे मोठे साम्राज्य उभे केले आहे. हे प्रेरणादायी आहे. गावरान कोंबडी पालन हा निश्चितच एक मोठा आणि फायदेशीर व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवण्याची क्षमता यात आहे. त्यामुळे अनेक तरुण आणि अनुभवी लोक या व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत आणि यशस्वी होत आहेत. तथापि नेमकी किती लोक गावरान कोंबडी पालन करून कोट्यवधी रुपये कमवत आहेत याची अचूक आकडेवारी उपलब्ध नाही, कारण हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असंघटित क्षेत्रात पसरलेला आहे. तरीही सौरभ तपकीर यांच्यासारख्या यशस्वी उद्योजकांच्या कथांमुळे हे स्पष्ट होते की गावरान कोंबडी पालन व्यवसायात मोठी क्षमता आहे आणि अनेक लोक यातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत.